गोरक्षण आणि त्याबद्दलचे उपस्थित केलेले नरेंद्र मोदींचे प्रश्न हा खरंच भाजपचा पुरोगामी चेहरा म्हणायचा की हा एक प्रकारचा फार्स आहे? म्हणजे हिंदू आणि गोरक्षकांना चूज करायचं, दलितांना जवळ बाळगायचं आणि मुसलमानांना दूर लोटायचं नाही, असा हा काही प्रकार आहे का? याबद्दल आपली चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका आणि हा सगळा गोरक्षणाचा प्रकार याचा संबंध जोडून चर्चा पुढे नेण्यापूर्वी मला मिलिंद एकबोटेंना एक प्रश्न राहिला होता, तो विचारायचा आहे. मिलिंद एकबोटेजी, मगाशी तुमची राहिलेली कमेंट तर पूर्ण कराच, पण माझा आपल्याला प्रश्न आहे, नरेंद्र मोदींच्या या बदललेल्या रवैयामुळे, बदललेल्या भूमिकेमुळे, 80% गुंडाईत वगैरे वगैरे अशा वक्तव्यांमुळे, पर्यायाने भाजपचीच भूमिका बदलल्यामुळे तुमच्यासारखे भारतभरातले गोरक्षक दुखावले गेलेत का? नरेंद्र मोदींची भूमिका बदलली आहे असं मला काही वाटत नाही. नरेंद्र मोदींचं गोमातेवरचं जे प्रेम आहे ते सगळ्यांना सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे ते. त्यामुळं खरे जे गोरक्षक आहेत ते नरेंद्र मोदींकडे आदरानेच पाहतात. बरं. नरेंद्र मोदींची सत्ता आल्यानंतर हरियाणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गोरक्षणाचा कायदा आला आणि त्याची काही ना काही अंमलबजावणी सुरू झाली. बरं. ही वस्तुस्थिती आणि ही सगळ्या गोरक्षकांना माहिती असल्यामुळं गोरक्षक दुखावले गेलेत असं मी म्हणणार नाही. मला जे तुम्हाला सांगायचंय ते विश्वंभर चौधरींनी मगाशी सांगितलं की संघाला दलितांचा विश्वास कधी संपादन करता आला नाही. मी सांगतो, संघाने डॉक्टर आंबेडकरांचा सुद्धा विश्वास पूर्णपणे संपादन केला होता. या पुण्यामध्ये अहिल्याश्रम मध्ये एका सभेमध्ये डॉक्टर आंबेडकरांचं स्टेटमेंट होतं की डॉक्टर आंबेडकर इज बॅरियर बिटवीन शेड्यूल कास्ट अँड कम्युनिझम अँड RSS इज बॅरियर बिटवीन कास्ट हिंदूज अँड कम्युनिझम. म्हणजे संघाचं आणि डॉक्टर आंबेडकरांचं काम एकमेकांना पूरक आहे असं त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे जाहीर केलं होतं. आणि त्यांच्या आयुष्यात, आंबेडकरांच्या आयुष्यात एकही असा सिंगल इन्सिडन्स नाही की ज्यावेळेला त्यांनी RSS ला क्रिटिसाइज केलंय. संघाने जिथं आंबेडकरांचा विश्वास संपादन केला होता तर दलितांचा विश्वास संघाने संपादन केलं असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे आणि एक कावीळ झाल्याचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. आणि आणखी एक मुद्दा तुमच्या निदर्शनात आणून द्यायचा आहे की माझ्यावर 5 वेळेला हल्ला झाला कसायांकडनं. त्यावेळेला हे चौधरी आणि सप्तर्षी यांनी कधी आपलं तोंड उघडलं नाही. मी कसायांचा हल्ला 5 वेळा सहन केला, त्यावेळेला कुठे चर्चा झाली नाही. आणि आता मात्र ही वेगळ्या प्रकारची चर्चा या ठिकाणी केली जाते. कावीळ झालेले लोक नेहमी नावच ठेवतात आणि नेहमी दोषच काढतात. वस्तुस्थिती आहे. सकारात्मक भूमिकेतनं गोरक्षकाकडे कोणी पाहतच नाही. मला असं वाटतं जे गोरक्षेच्या नावाने बोटे मोडतात आणि मोदींवर टीका करतात या सगळ्या लोकांना एक चमचा गाईचं तूप पहिल्यांदा प्यायला दिलं पाहिजे. यांनी गाईचं तूप पिल्यानंतर त्यांच्या आरोग्याची काय सुधारणा झाली एका चिकित्सकाकडनं नाही. एकबोटेजी सप्तर्षी स्वतः चिकित्सक आहेत, त्यांनीच मला गाईच्या तुपाची महत्व सांगितली, जास्त चांगलं होईल. जो प्राणी तूप देऊ शकतो, जो प्राणी एकबोटेजी ऐका तर खरं, एकबोटेजी तुमच्या भावना पोचल्या, सुरक्षेविषयी तुमच्या मला निर्माण होती. एकबोटेजी तुमच्या भावना पोचल्या आणि मी तुम्हाला खात्रीशीररित्या सांगतो की इकडे आपल्या प्रेझेंट पार्टी सगळे, म्हणजे माझ्या सगळे इकडचे सगळे कोणीही गायीच्या विरोधातले नाही. गायीचे सन्मानच करणारे आपण सगळे आहोत, गोवंशाचा सन्मान करणारे आहोत आपण सगळे. प्रश्न असा आहे की ती भावना किती ताणायची, किती टोकाला न्यायची, हाच मुद्दा आहे. मला सुद्धा व्यक्तिगत आदरच आहे गायीबद्दल आणि बैलांबद्दल, गोवंशाबद्दल. पण तुम्ही जे आता जे दावे केलेत आंबेडकर, RSS, तो मुद्दा फक्त मी एकदा नितीन राऊतांकडे जाऊन येतो. मी तेवढ्या मुद्द्यापुरता नितीन राऊतांकडे जाऊन येतो. आंदोलनांना पाठिंबा दिलेला आहे, पण तुम्ही आता आज सप्तर्षींचं जर भावांतर झालं असेल तर मी त्याचं स्वागत करतो. आपण विचार सप्तर्षी आणि चौधरींकडे जाऊया तुमचे मुद्दे घेऊन. त्यापूर्वी नितीन राऊतांना तुमच्या कुठल्या तरी बोलण्याला बहुधा उत्तर द्यायचंय. नितीन राऊतजी, काय म्हणताय तुम्ही? नाही, याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक यांच्या विचारात जवळीक होती अशा पद्धतीचा मुद्दा एकबोटेंनी या ठिकाणी मांडला. मी या मुद्द्याचा त्यांचा निषेधच करतो या ठिकाणी. कारण जर बाबासाहेबांची त्यांच्यात एक वाक्यता जर असती तर मग मनुस्मृतीचं दहन का करण्यात आलं होतं? आणि मनुस्मृतीचं बाबासाहेबांनी जेव्हा दहन केलं तर मग RSS स्वतः का दहन करत नाही मनुस्मृतीची, ज्याच्यामधनं या देशामध्ये जाती जाती निर्माण करण्यात आल्या, जे विचार या ठिकाणी जहर पसरवण्याचं काम करत आहे त्या विचारांना मुठमाटी देण्याचं काम RSSने का नाही केलं? नंबर 1. नंबर 2, या ठिकाणी तुम्ही म्हणता की गायी
गाय ही गोमाता आहे, आम्हाला गायीचं महत्व आहे. भगवा ते झेंडा मला समजत हा नाही आपल्या की भारताचा राष्ट्रध्वज व्हावा अशी मागणी केली होती गोलमेज परिषदेमध्ये, याची आपल्याला माहिती आहे का? तो मनुष्य यांना महत्वाचा वाटत नाही. गायीपेक्षा मनुष्य महत्वाचा नाही आहे. मनुष्यावर तुम्ही किती अत्याचार कराल तर चालेल का या ठिकाणी? आणि दलितांचे अत्याचार जे वाढतायत त्याबद्दल तुम्ही का बोलत नाही? ठीक आहे. नितीनराव, माझा एक प्रश्न आहे. जर सत्तेमध्ये अहो, दलितांच्या तुम्ही अनेक अत्याचाराबद्दल वर्षांपासून आहात, नरेंद्र मोदी बोलले. देशाच्या आणि विभाजनापासून नरेंद्र मोदी बोलले म्हणून एवढ्या आजपर्यंत चर्चा संविधानिक चालू समान झाल्या. नागरिक संहिता लागू का केली नाही? नेहरूंनी विरोध का केला? नाही, या तो- सगळ्या गोष्टी पुढे येतील एक एक नाही, आपण- काढायला आपण गेलं सध्या तर. आहे त्या तेव्हा मुद्द्या- जातीवाद विषय हा काढू नका इथे. ठीक आहे, आपण तो विषय घेऊयात. मी येतो. मी आता पहिल्यांदा सप्तर्षी, विश्वंभर चौधरी आणि त्यानंतर मला वाघांकडे जायचंय, कारण वाघांना आपल्याला ही चर्चा फक्त आपल्यामध्ये नाही ठेवायची, वाघांना याच्यातला, कारण भाजपला याची उत्तर द्यावी लागणार आहेत. अजूनही प्रश्न सुटलेले नाहीत. उत्तर प्रदेशचं राजकारण घेऊन मला वाघांकडे जायचंय. त्यापूर्वी मी पहिल्यांदा सप्तर्षींकडे जातो. सप्तर्षी, काय म्हणताय तुम्ही? एक विधानसभेतला लोकसभेतला नियम आहे, नाव घेऊन जर बोलले हो. तर त्या नाव घेणाऱ्याला परवाना मिळतो, यांचं नाव घेऊन, मिलिंद एकबोटे यांचं नाव घेऊन बोलण्याचा. हो. तर तो परवाना मला मिळालेला आहे असं मी समजून बोलतो. बरं बरं, बोला. मिलिंद एकबोटेवर मोक्का लागणार होता गुंड म्हणून, अगदी ठरलं होतं. आणि तिथे ते गोरक्षक म्हणून सुटले. मग का नाही गोरक्षकाचा बुरखा घेणार लोक? शेवट सगळी तयारी झाली होती पुण्याच्या कमिशनरकडे. बरं आणि यांना उलट संरक्षण आहे, यांच्यापासून संरक्षण पाहिजे. बरं. वाईच्या दंग्यामध्ये रेडा कापला गेला तर हे गाय अहो, कापली. गाय कापली, पोलीस रेकॉर्ड आहे, कोर्टात केस झालेली आहे. खोटं बोलतात हे. तुमच्या वाहिनीच्या व्यासपीठाचा गैरवापर अहो, मिलिंदजी, करतात. त्यांना बोलू तर गाय द्या. कापलेली असताना सुद्धा रेडा कापला म्हणून खोटं सांगतात. मिलिंद यांचा एकबोटेजी, तेव्हा बोलू तर द्या त्यांना. लोकमतमध्ये लेख होता. लोकमतमध्ये यांनी लिहिलं होतं, बैलाचा तुम्ही भाऊ आहात का, असं यांनी लिहिलेलं होतं. गाय तुमची माता आहे तर बैल तुमचा कोण आहे, असं लोकमतमध्ये यांनी दिलेलं होतं वाईच्या दंगलीवर. आणि आता खोटं बोलतायत. मिलिंद एकबोटेजी, आपण पूर्णतः करूयात. तुमच्या व्यासपीठाचा गैरवापर अहो, करतायत. एकबोटेजी. त्यांना बोलायचा अधिकार देऊ नये. एकबोटेजी, मला उत्तर आपल्याला द्यावंच लागणार आहे. प्रत्येकाला बोलावायला संधी द्यावी लागणार आहे. तीच आपला लोकशाही मार्ग आहे. सप्तर्षींचा पूर्ण उद्या मी तुमच्याकडे सुद्धा येईन तुमचं ऐकून घेण्यासाठी. मुख्यमंत्री बोला. असताना हा, बोला सप्तर्षी. जैन सुशील कुमार शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना प्रीतीसुधा महाराजकडनं यांनी पत्र घेतलं की हे थोर गोसेवक आहे आणि यांना गुंडगिरीचा परवाना मिळाला, हे काय चाललेलं आहे. आणि हा एक भाग आहे. आणि आता तर आंबेडकरांवर अहो, आम्ही कोणची गुंडगिरी केली? साधा असं आहे की एकही जो हिंदुत्ववादी आहे तो कुठल्याही दलिताला विहिरीवर पाणी मिळत नाही, मंदिरात प्रवेश मिळत नाही, किंवा अशा कुठल्याही प्रश्नामध्ये महाड पासून घेतलं एकही हिंदुत्ववादी त्याच्या विरुद्ध लढलेला नाही. अचानक याला प्रेम करून आलं आंबेडकरांचं. माझ्या संघटनेमध्ये 50% दलित आहेत. चुकीचं बोलताय, शब्द मागे घ्या. पुणे शहरातल्या प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आमचे गोरक्षक आहेत. गोरक्षणाचा आणि दलितांचा फार घनिष्ठ आणि जवळचा संबंध आहे. नाही म्हणतोय. सप्तर्षी सर, एक फक्त संदर्भ आहे. तुम्ही गोरक्षकांना गुंड म्हणताय आणि गोरक्षकांवर हल्ले होता तेव्हा चुप बसताय. ठीक आहे, फक्त सप्तर्षी सर तुमच्यासाठी एक संदर्भ सांगतायत प्रमोद जोशी, थोडक्यात सांगा प्लीज. सप्तर्षीजी, महाडच्या आंदोलनामध्ये हिंदू महासभा आंबेडकरांबरोबर होती. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मी विश्वंभर चौधरींकडे लगेच जाणार होतो, पण त्यापूर्वी मला वाघांकडे जावं लागतं. तेवढा मुद्दा करून मी येतो. मला वाघजी, मला हे सांगा, असं सगळं महाराष्ट्रामध्ये एका चॅनलवरच्या चर्चेमध्ये जर का वातावरण एवढं तापू शकतं, तर गोरक्षेच्या बाबतीत जे वातावरण आता प्रत्यक्ष फील्डमध्ये तापत चाललेलं आहे, दोन समाज एकमेकांपासून दुरावत आहेत, तरी सुद्धा भाजप आणि संघ, खास करून इतर मुद्द्यांवरती बोलणारा संघ, याबद्दल गप्प का आहे? अजूनही गोरक्षेच्या बाबतीत नरेंद्र मोदी एक बोलतात, पण विहिंप आणि RSS मात्र नरेंद्र मोदींच्या विधानाबाबत फारकत घेते. हा काय प्रकार आहे? मला काही मुद्दे मांडू देत. पहिला मुद्दा असा आहे की ह्या समाजामध्ये, या देशामध्ये अनेक लोक राहतात. एकमेकांच्या भावनांचा आदर करून जर आपण पुढे गेलो तर आपण सुखा समाधानाने नांदू शकू. ज्यावेळी एखाद्या मशिदीमध्ये अजान होतो त्यावेळी बाजूला भाषण करत असलेला हिंदू सुद्धा 5 मिनिटं आपलं भाषण थांबवतो आणि आपण आपली जी भूमिका आहे ती तयार होते. जर या देशामधल्या बहुसंख्य लोकांना जर गाय हा आपल्या श्रद्धेचं प्रतीक वाटत असेल तर माझी अशी विनंती आहे
की ज्या लोकांना गाय हे एक खाद्य वाटतं, खाणं वाटतं, त्यांनी बहुसंख्य हिंदूंच्या भावनांचा आदर करावा. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 असा आहे की ज्या पक्षाचे लोकसभेमध्ये फक्त 44 खासदार आहेत, त्याच्या दुप्पट खासदार भारतीय जनता पक्षाने दलित खासदार निवडून आले आहेत आणि रिझर्व्ड कॉन्स्टिट्युएन्सी मधनं निवडून आलेले आहेत. त्यामुळे दलित समाज हा भारतीय जनता पक्षाबरोबर नाही आहे असा भ्रम कोणाचा असेल तर त्यांना मी हे सांगू शकतो की सर्वसामान्य जनताच आता तुमच्या बरोबर नाहीये. तिसरा मुद्दा असा की ज्यावेळी एखादा समाज सातत्याने मेलेल्या जनावरांच्या चामड्यांपासून आपला उदरनिर्वाह करतो, त्या समाजाला आपल्याला तिथेच ठेवायचं आहे आणि त्याचा मतपेढी म्हणून सातत्याने 60 वर्ष वापर करून आपली सत्ता उपभोगायची आहे की त्या समाजाला त्या दृष्टीने चांगल्या नसलेल्या व्यवसायातून बाहेर काढून त्याला स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून, त्याला इतर पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या योजनांच्या माध्यमातून, त्याला राष्ट्राच्या मूलप्रवाहामध्ये आणून, त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या घटनेनं मिळालेल्या सर्व अधिकारांचा फायदा करून देणं हे मला वाटतं जास्त महत्वाचं आहे. आणखीन एक गोष्ट मला असं वाटतं की कुठच्याही समाजावर कोणीही आपला मालकी हक्क सांगू नये की दलित समाज हा माझा आहे, हा आहे, हे असं न करणं बरं. ज्यावेळी विचार करायचा त्यावेळी संपूर्ण 140 कोटी लोकांचा विचार केला पाहिजे. जाता जाता मला एकच सांगता येतं की 1977 नंतर ज्यावेळी आणीबाणी संपल्यानंतर जनता पार्टीचं राज्य आलं, त्या जयप्रकाश नारायण, लोकनेते जयप्रकाश नारायण जे समाजवादी विचारांचे होते, त्यांनी असं म्हटलं होतं की इफ RSS इज फॅसिस्ट, आय एम ऑल्सो फॅसिस्ट. त्यामुळे जयप्रकाश नारायणांचं आम्ही ऐकू, त्यांच्या नावाने एकदा चुकून विधानसभेमध्ये पोचलेल्या त्यांच्या चेल्या चपाट्यांचं ऐकायचं काही कारण उरणार नाही. बरं, शेवटचा वाक्याचा टोला कुमार सप्तर्षींना होता, त्याबद्दल कुमार सप्तर्षी बोलतीलच, पण त्यापूर्वी मी विश्वंभर चौधरींकडे जातोय. विश्वंभर चौधरी, बोला, मगाचा तुमचा राहिलेला मुद्दा आणि आताचे ताजे मुद्दे. मुद्दा असा आहे की 1923ला महाडचा रणसंग्राम, इथून आंबेडकरांच्या कामाची सुरुवात होते. तिथपासून संघाचा सहभाग कुठे होता हे कोणीही दाखवून द्यावं पुस्तकातून, मी ते मान्य करेल. नंबर 1. नंबर 2, 1935ला येवल्यात धर्मांतराची घोषणा आणि 1956ला धर्मांतर. 21 वर्षाचा काळ आहे ज्याच्यामध्ये संघ जर एवढा बाबासाहेबांच्या जवळ होता तर संघ कदाचित बाबासाहेबांना हिंदूच ठेवू शकला असता. मग हे संघाचा अपयश का, असाही एक प्रश्न येतो. तिसरी, अवधूतजी म्हणाले की गाय हा पशु आहे, तो कापून खावा असं वाटतं. मी स्वतः शाकाहारी आहे, मला असं वाटत नाही, परंतु तुमचेच एक हिंदुत्ववादी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मात्र गोपालन नव्हे, गोपूजन नव्हे, गोपालन हवे आणि भाकड गाई कापून खाव्यात, हे सावरकरांचं विधान आहे. तेव्हा तुम्ही स्पष्ट सांगा की सावरकरांना आम्ही नाकारतो, हे भारतीय जनता पक्षाने स्पष्ट सांगावं. मुद्दा असा आहे प्रसन्न की आता जे काही घडलं, आता जर दलितांना विश्वास असता तर कलेक्टर कचेरीत मेलेली जनावरं त्यांनी आणून टाकली नसते. खुद्द गुजरातमध्ये जी मोदींची, म्हणजे जशी परशुरामाची कोकण भूमी तशी मोदींची ती काय गुजरात भूमी, तिथे आज हे घडतंय. हे काय आहे याचं प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. हे जे काही चाललंय प्रसन्न, त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा श्रेय द्यावं लागेल. त्याला आपण तो देत नाही, त्या गटाला ते श्रेय द्यावं लागेल. तो आहे शहरी मतदार भारतीय जनता पक्षाचा. ज्यांनी फेसबुक आणि ट्विटरवरती ज्यांनी भारतीय जनता पक्षाची पंतप्रधानांच्या विधानानंतर अक्षरशः गोहत्येच्या बद्दल त्यांनी अक्षरशः भारतीय जनता पक्ष म्हणजे या राजकारणाची साल काढली. त्याच्यामध्ये मला वाटतं की मोदींनी कुठेतरी एक सेन्सर बसवलेला आहे. पुराची पातळी असते तशी एक शहरी माणसांची प्रतिक्रिया थोडी वर गेली की मोदी हे दाखवत आहेत की मला मग माझ्या परंपरागत गोरक्षकांची गरज नसून मला त्यांचं मत जास्त महत्वाचं आहे. यातलं राजकारण आपण, आणि यातलं राजकारण हिंदुत्वाद्यांनी खरं म्हणजे समजून घेतलं पाहिजे, आपल्यासारख्यांनी समजून घेऊन. शहरी समाजाचा पारा जेव्हा चढतो, शहरी मतावर जेव्हा परिणाम होतो असं दिसतं, तेव्हा मोदी हिंदुत्वाच्या भूमिका गुंडाळून ठेवतात, गोमातेला गुंडाळून ठेवतात. हे निदान आता तरी मला असं वाटतं की या देशातल्या कडव्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. एका ओळीत जर सांगायचं तर करायला गेले हिंदू धर्मकारण आणि दलित अर्थकारणाला धक्का लागण्याचा धोका पोहोचला आणि आता पूर्ततः बोबडी वळलेली आहे. जरी अवधूतजी सांगत असले की मोदी नंतर म्हणाले काही लोकांनी, तरी मोदींनी कुठेही हे म्हणलेलं नाही की माझी 80% फिगर चुकली. मोदींनी हे म्हणावं देशासमोर येऊन की माझी 80% फिगर चुकली, मग आम्ही ते मान्य करू. बाकी भाजपा त्याचे कसे विश्लेष काढतो त्याच्याशी आम्हाला काही संबंध नाही.
मी इकडे स्टुडिओमध्ये येतोय प्रमोद जोशींकडे, मला मिलिंद एकबोटेंकडे सुद्धा जायचंय, पण मला पहिल्यांदा विश्वंभर चौधरींना मोकळं करावं लागणार आहे कारण त्यांना पुढे जायचंय. त्यामुळे मी पहिल्यांदा स्टुडिओमध्ये येतो आणि त्यानंतर मिलिंद एकबोटेंकडे परत एकदा जातो. प्रमोद जोशीजी बोला, विश्वंभर चौधरींची ताजी विधानं तुमच्या समोर आहेत. विश्वंभरजी, मुळामध्ये भाकड गाई खाव्या अशा प्रकारचं विधान कुठेही सावरकरांनी केलेलं नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की राष्ट्रीय पशु घोषित करा या विषयावरती वारंवार चर्चा झालेल्या आहेत, लोकांनी याला नावं ठेवलेली आहेत आणि हे सर्व समोर आलेले आहेत आणि तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी सुद्धा त्याचा विरोध केलेला आहे त्यावेळेला सुद्धा. त्यामुळे आज जे राजकारण सुरू आहे हे उत्तर प्रदेशमधले जे काही मतदार आहेत त्याचे जे काही पर्सेंटेज आहेत, पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये 42% मुसलमान आहेत, पूर्ण उत्तर प्रदेशामध्ये 28% मुसलमान आहेत. मुसलमान आणि बहुतांश दलित वर्ग हा यातला काही पर्सेंटेज भाग हा मांस खाणारा आहे. बहुतांश सर्वच खातात, पण त्यातल्या त्यात गोमांस खाणारे सुद्धा आहेत. मग अशा वेळेला त्यांची जी काही शब्दरचना केलेली आहे ती फक्त मतदारांवर लक्ष ठेवून केलेली आहे. आणि भाजप कधीतरी हिंदुत्ववादी होता हे जे म्हटलं जातं ते धादांत खोटं आहे. जर का तसं असतं तर हिंदू महासभा फोडून जनसंघ जन्माला आला नसता. काँग्रेसच्या इशाऱ्यावरती जनसंघ जन्माला आलेला आहे हे नितीन राऊतजींनी सुद्धा लक्षात घ्यावं. मी इकडे एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर मला मिलिंद एकबोटेंकडे पहिल्यांदा जायचंय कारण त्यांचे मगाचे काही मुद्दे राहिले होते, त्यांना सप्तर्षी आणि चौधरींना काही उत्तरं द्यायची होती. त्यापूर्वी छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर चर्चा सुरू राहील. पाहत राहा जय महाराष्ट्र.